क्षणांमध्ये या ठिकाणी येतील। आपण थेट त्यांच्याशी या विषयाच्या अनुषंगाने बोलणार आहोत। नेमकं काय झालं होतं, काय विषय होता आणि तो विषय आता सुटलेला आहे का, दोघांमधला जो राग आहे, वाद आहे तो क्षमला आहे का, हे आता आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। समोर दादा भुसे आपल्याला दिसत आहेत, यासोबतच एकनाथ शिंदे स्वतः आहेत, आमदार राम कदम आहेत, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये त्यांचं बोलणं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री सभागृहातून बाहेर पडतायत आणि तत्पूर्वी या ठिकाणी वेगवेगळे आमदार त्यांना भेटतायत। दादा भुसे त्यांच्याच सोबत आहेत। दादा भुसेंना आपलं जे म्हणणं आहे ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवलं असेल। नेमका वाद काय झाला होता आणि काय कोणत्या अनुषंगाने बातचीत करण्याचा प्रयत्न होत होता। मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, यावरून सातत्यानं सरकार ट्रोल होत असताना, सरकारवर टीका होत असताना आजची ही घडामोड घडणं ही सरकारसाठी नक्कीच गंभीर बाब आहे। त्यामुळं मुख्यमंत्री या विषयाच्या अनुषंगाने काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। स्वतः या ठिकाणी येत आहेत आणि थेट ते स्वतःच या विषयावर बोलतात हे आपण पाहणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विधिमंडळ परिसरातली सध्याची दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळ परिसरातला वाद, आता हा संपूर्ण वाद महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री या त्यांची भूमिका आहे, त्यांची बाजू आहे, ते म्हणतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत। अरे काय तरी काय विचारताय? अरे विषय अधिवेशनाचा विचारा, अधिवेशनामध्ये काय तर काही वेळापूर्वी महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या आवारात, विधानसभेच्या आवारामध्ये धक्काबुक्की झाली। करण्याचा प्रयत्न करणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलणं टाळलेलं आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत त्यांच्याकडे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, तर ही विधिमंडळातील दृश्य सध्या आपण पाहतोय। काही वेळापूर्वी महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली, वाद झाला, ज्यामध्ये शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली। शिंदे गटाच्या आमदारांकडून अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये सारवासारव केली जाते। काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आली, त्यांनी सांगितलं की अगदी काही टोकाचा वाद नव्हता, महेंद्र थोरवे यांची काही कामं होती जी दादा भुसेंकडे त्यांनी करण्यास सांगितलं होतं, पण ती झाली नव्हती आणि त्याबद्दल विचारणा केली असता तो वाद झाला। धक्काबुक्की कोणत्याही प्रकारची झाली नाही असं म्हणणं प्रताप सरनाईक यांचं होतं। तर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयावर या ठिकाणी आपल्याला बोलणं टाळलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विधिमंडळ परिसरातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडत आहेत। खरं तर ते नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे ते बाहेर चाललेले आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। आणि आता विधिमंडळ परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडत आहेत। या संपूर्ण वादासंदर्भामध्ये बोलणं त्यांना टाळलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या मुख्यमंत्र्यांना या विषयावर टाळलेलं आहे। काही वेळामध्ये आपण स्वतः पोडियमवर येऊ, स्वतः आपण त्या विषयाच्या अनुषंगाने बातचीत करू, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। निलेश, तू सोबत राहास, खरं तर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात या सगळ्या संदर्भात, कारण का त्यांच्याच पक्षातले एक मंत्री आणि एक आमदार आपापसात भिडलेले होते, धक्काबुक्की झालेली होती। त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये कशा प्रकारे मध्यस्थी करतात आणि यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता होती। पण मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर या सगळ्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे। पण काही वेळापूर्वी त्यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली। नेमकं या भेटीमध्ये काय वार्तालाप झाला त्याचे तपशील कळू शकलेले नसले तरी सुद्धा विधिमंडळाच्या परिसरामध्ये जो प्रकार घडला त्यानंतर विरोधकांकडून आता या सगळ्यावरती सडकून टीका केली जाते। महाराष्ट्राची संस्कृती या तीन पक्षांनी किंवा या सत्ताधाऱ्यांनी रसातळाला नेल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। त्या घडल्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातले आमदार मात्र काहीसे सारवासारव करताना आपल्याला दिसून येत आहेत। प्रताप सरनाईक यांनी धक्काबुक्की झाली नाही असं म्हटलेलं आहे, तर कामांवरून काहीसा वाद निर्माण झालेला होता। आपली कामं झाली की नाही या संदर्भात प्रश्न विचारला असता दादा भुसे काहीसे चिडले अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली। पण जी माहिती मिळते त्यानुसार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली आहे, वाद झालाय।
आणि विधिमंडळामध्ये जो प्रकार घडला त्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्या व्यक्तिगत प्रश्नामध्ये या ठिकाणी आमदार आणि मंत्र्यांमध्ये दौड चाललेली आहे आणि त्याचाच परिणाम आहे की विधानसभेच्या लॉबीमध्ये मंत्र्यावर खोक्यांचे आमदार धावून पडतात आहेत आणि ही जी स्पष्टता आपण पाहतोय की ही भयानक आहे, महाराष्ट्राच्या लोकशाहीला लाजवणारी आहे आणि हे भूषणावं नाही याचा निषेध आम्ही. तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी राजकीय वर्तुळासाठी ही गोष्ट लाजिरवाणी असल्याचं नाना पटोले म्हणतात. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशीही आम्ही बातचीत केली, पाहुयात ते काय म्हणाले.